हॅलो नमस्कार, मी कविता स्वागत करते आजच्या छान आणि दिवाळी स्पेशल रेसिपीमध्ये। तर आज आपण बेसनचे लाडू बघणार आहोत। तर नवीन रेसिपी आणि छान असे दाणेदार रवा असे बेसनचे लाडू मी बनवलेले आहे। खूप छान रेसिपी झालेली आहे आणि मी ही रेसिपी पहिल्यांदाच बनवली, पण मला एवढा आनंद झाला की पहिल्यांदाच बनवली तरी एवढे सुंदर लाडू माझ्याकडून बनवून झालेले आहे। प्रत्येकाची बेसनचे लाडू बनवण्याची वेगवेगळी पद्धत आहे, तशीच ही पण माझी वेगळी पद्धत आहे। तर तुम्ही या पद्धतीने नक्कीच लाडू बनवून बघा। मी दरवर्षी म्हणायची की बेसनचे लाडू कसे असतात एकदा तरी बनवून बघूया, तर या वर्षी ना मी बनवलेच। तर मग बऱ्याच जणांना प्रश्न पडतो की नाही का बेसनचे लाडू कसे लागतात, चिकट लागतात, कसे बनतात, ते पण सगळे प्रोसेस टिप्स वगैरे सगळं काही मी या व्हिडिओमध्ये सांगितलेले आहे। तर इथे ना मी मेजरिंग कपनी ना डाळीचं पीठ मोजून घेतलेलं आहे। बघा 4 कप डाळीचं पीठ घेतले, त्याच्यासाठी 2 कप पिठी साखर घेतली आणि 1 कप तूप घेतलेलं आहे। या लाडूसाठी ना तुपाचं प्रमाण हे जास्तच असतं, तर त्याच्यामुळे ना गावरान तूप असेल तर गावरान वापरा, वनस्पती तूप असेल तर वनस्पती तूप वापरा, जे काय असेल ते। पण तुपामध्येच आपल्याला हे लाडू बनवायचे असतात, तेलामध्ये वगैरे आपण हे लाडू बनवत नाही। तर वजनी प्रमाण म्हटलं ना तर हा अर्धा किलो बेसन पिठा आहे घेतलेला इथं मी। तर चला व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा, नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा। तर लाडू बनवण्याच्या प्रोसेस चालू झालेली आहे। सगळ्यात पहिले जाडबुडाची कढई घ्यायची आहे, म्हणजे आपल्या बेसन वगैरे भाजताना आपली कढई जाडबुडाची असेल तर बेसन खाली लागणार नाही किंवा म्हणजे असं ना डागणार नाही। त्यामुळे ना जाडबुडाच्या कढईमध्येच आपल्याला असले भाजण्याचे पदार्थ बनवायचे असतात। तर आपल्याला बेसन पीठ खूप वेळ लागतो भाजण्यासाठी, त्याच्यामुळे जाडबुडाची कढई वापरायची। इथं मी जाडबुडाचीच कढई घेतलेली आहे आणि त्याच्यामध्ये ना बेसन पीठ आहे ना आपल्याला 1-5 मिनिटं आहे ना तसंच कोरडं भाजून घ्यायचं आहे आणि त्याच्यामध्ये हळूहळू तूप घालून मग आपण हे बेसन पीठ भाजणार आहे। जोपर्यंत तूप त्या बेसनातून रिलीज होत नाही, तो बेसन पिठातून तूप बाहेर येत नाही, तोपर्यंत आपल्याला ना बेसन भाजवायचं असतं। आणि बेसन भाजण्यासाठी आपल्याला ना 40 ते 45 मिनिटं लागतात, त्याच्यामुळे ना घाई करायची नाही। बेसनचे लाडू खायला तेवढे टेस्टी लागतं, त्याच्यासाठी मेहनत पण तेवढीच आहे, पण तेवढं तर आपण करू शकतो। तर बघा इथं बेसनचे लाडू बनवण्याची प्रोसेस चालू झालेली आहे आणि गॅसची फ्लेम जी आहे ती कमीच ठेवायची आहे। तर आता ना 5 मिनिटं ना मी कोरडंच बेसन भाजून घेतलं, त्याच्यानंतर ना अर्ध तूप आता इथं मी टाकून घेतलेलं आहे। तूप टाकल्यानंतर ना थोड्याशा गाठी गाठी होतात, पण त्या गाठी वगैरे सगळ्या आपल्याला मोडायच्या असतात। हळूहळू हे बेसन आहे ना भाजत राहायचं, हलवायचं, पण हाताला जास्तच कळ लागते, पण हरकत नाही, आलटून पलटून असं भाजून घ्यायचं। गाठी वगैरे असतात त्या पण मोडून घ्यायच्या असतात, वेळ लागतो भाजायला थोडंसं। तर रवाळ बनवण्यासाठी नाही तर तुम्ही ना अर्ध वाटी ना बेसन 4 वाट्या बेसनाला अर्धी वाटी रवा पण टाकू शकतात, त्याच्यामुळे ना रवाळ छान होतात, चिकट होत नाही, आपल्या टाळूला चिटकत नाही। तर तुम्ही तर रव्याचा पण वापर केला तरी चालेल। तर बघा इथे ना मस्त आता या गाठी वगैरे झालेल्या आहे, या असं आहे ना मोडून घ्यायच्यावर का व्यवस्थित अशा। ते तूप टाकल्यामुळे त्या थोड्याशा गाठी होतातच, हलकासा तूप टाकल्यानंतर बेसनाचा कलर चेंज होत जातो आणि एकदम शेवटच्या स्टेजपर्यंत गेल्यानंतर आहे ना बेसनाचा कलर एकदम असं चॉकलेटी कलर होतो। बेसन असं सोनेरी कलर येईपर्यंत असं परतून घ्यायचं, भाजून घ्यायचं आपल्याला। तर तुपामध्येच भाजायचं असतं, उशीर लागतो। त्यामुळे ना बेसन लाडू बनवायचे असेल तर थोडासा पेशंट ठेवावा लागतो, कारण की बेसन लाडू बनवणे एवढं सोपं प्रोसेस आहे, पण तेवढंच टाईम पण लागतो आणि काळजीपूर्वक ही प्रोसेस करायची असते। तर सगळं बेसन असं भाजवून घ्यायचं, थोडं तूप टाकायचं आणि मधून आपल्याला तेवढं पूर्ण 1 वाटी तूप घ्यायचं, तेवढं पूर्ण तूप लागतं इथं। कधी कधी काय होतं माहिती का, बेसन जर जास्त दिवसाचं असेल ना तर तूप पण जास्त लागतं आणि जेवढं बेसन पीठ तयार आपण नवीन बनवून आणतो ना तर तेवढं थोडंसं प्रमाण योग्य प्रमाणातच तूप लागतं। पण कधी बेसन जुनं असल्यामुळे ना थोडंसं तूप जास्त शोषलं जातं, तर एखाद्या वेळेस तुम्हाला ना 2-3 चमचे असं एक्स्ट्रा पण तूप लागू शकतं। तर मी तुम्हाला पुढं सांगतेस कोणत्या स्टेजला आपल्याला तूप जास्त घालायचं किंवा कधी कमी घालायचं, ते पूर्ण मी इथं तुम्हाला पुढं सांगणारच आहे। तर बघा बेसनचा कलर पण चेंज होत चाललाय आणि या गाठी वगैरे ज्या असतात ना त्या सगळ्या अशा फोडून घ्यायच्या।
व्यवस्थित असं आहे ना मिक्स करून घेत राहायचं. हे मिक्स करतच राहायचं आहे, बेसनाला असं सोडून द्यायचं नाही आहे. तर चला आता एकदम बेसन असं मस्तपैकी भाजून घ्यायचं आहे. थोडं थोडं तूप घालून बेसन आपल्या इथं भाजायचं असतं. वेळ लागतो याला भाजण्यासाठी. आता बघा बेसनचा कलर पण चेंज झालेला आहे. तर आता आहे ना आपल्याला परत जेवढं राहिलेलं तूप आहे ना तेवढं पूर्ण इथं टाकून घ्यायचं आहे. पूर्ण 1 वाटी इथं मी आता तूप इथं वापरलेलं आहे. आता परत थोड्याशा गाठी तयार होतील. परत त्या गाठी फोडायच्या अशा आणि परत चांगलं असं परतून घ्यायचं या बेसनाला छान असं. बेसन चांगलं भाजत आल्यानंतर आहे ना बेसनातून ऑटोमॅटिक आहे ना असं तूप निघायला चालू होतं. तर अजून काय तूप निघायला चालू झालेलं नाही आहे. तर अजून आपल्याला आहे ना 10 ते 15 मिनटं चांगलं बेसनने ना भाजून घ्यायचं आहे. गाठी वगैरे होतात, त्या गाठी सारखं असं मोडत राहावं लागतं. तेव्हा ते बेसन पण आहे ना सगळ्या साईडनी सगळ्या बाजूने व्यवस्थित भाजलं जातं. आणि प्रत्येक बेसनाच्या याला ना तूप लागतं. त्याच्यामुळे ना छान असं बेसन पीठ ना एकदम सुगंध पण छान येतो बेसन भाजत असताना. बघा बेसन छान असं भाजलेलं आहे. पण भाजून पण आहे ना तुपातून बेसनातून तूप अजून काही रिलीज झालेलं नाही आहे. याचा अर्थ अजून आपल्याला तूप कमी पडलेलं आहे. इथं आपण आहे ना परत 1 चमचा तूप घालून घेतलेला आहे. शक्यतो आहे ना तुम्ही बेसन पीठ आणताना ना रेडीमेड बेसन पिठाचे लाडू बनवू नका. शक्यतो आहे ना दळून आणा. पहिले डाळ भाजून घ्यायची आणि ती ना चांगली गिरणीमधून अशी थोडीशी जाडसर मध्यममध्ये ते दळून देतात. त्यांना सांगायचं डाळीचे लाडू बनवायचे, ही डाळ लाडूसाठी आहे. तर ते व्यवस्थित असं दळून देतात. थोडंसं जाडसर असतं तर ते बरोबर त्यांना माहिती असं दळण्याचं पद्धत वगैरे, ते दळून देतात. तसलं पीठ वापरा म्हणजे ना तुपाचं प्रमाण योग्य लागतं. आता हे कसं आहे, मी हे जे घेतलेलं आहे ते रेडीमेड पीठ असल्यामुळे ना हे कधी दळलेलं आहे हे माहीत नसतं. त्याच्यामुळे ना तूप थोडंसं जास्त लागते. इथे ना टोटल मला एक मेजरिंग कप भरून पूर्ण आणि इथं 4 चमचे तेल म्हणजे तूप लागलेलं आहे. तर लागू पण शकतं कधी कधी बेसन पिठावरती डाळीवरती पण असतं, तुम्हाला पण लागू शकतं. त्यामुळे ना जोपर्यंत तूप निघत नाही ना तोपर्यंत बेसन पीठ परतून घ्यायचं. आता बघा बेसनचा कलर पण चेंज झाला आहे आणि बेसनमधून आहे ना तूप पण रिलीज झालं आहे. इथं आपल्याला आहे ना 2 ते 3 चमचे असं दूध टाकून घ्यायचे, थंड दूध टाकून घ्यायचे. दुधामुळे ना बेसन असं फुलतं आणि रवाळेपणा येतो, त्याला दाणेदार होतं, म्हणजे टाळवलं चिटकत नाही. तर बघा बेसन पीठ एकदम आपलं छान लाडू बनवण्यासाठी इथं परफेक्ट झालेलं आहे. तर आपल्याला ना इथपर्यंत येऊस तर आपल्याला ना बेसन भाजवायचं असतं. आता इथं बऱ्यापैकी म्हणजे आपलं बेसन इथं भाजलेलं आहे. आता आपण ताटात काढून घेऊया. बघा इथं ताट घेतलेलं आहे, मोठं असं ताट घ्यायचं. त्याच्यामध्ये ना आपल्याला हे बेसन टाकून घ्यायचं आहे आणि बेसन गरम असतानाच आपल्याला लगेच त्याच्यामध्ये ना साखर मिसळायची नाही आहे. याला 1 तास आहे ना फॅनच्या हवेत ठेवायचं आहे. 1 तासानंतर आहे ना मगच आपल्याला याच्यामध्ये पिठी साखर मिसळायची असते. ह्या स्टेजला जर तुम्ही पिठी साखर मिसळवली तर आपलं बेसन अजून पातळ होईल, घट्ट लवकर होणार नाही. त्यामुळे ना ह्या स्टेजला आपल्याला फक्त फॅनच्या हवेला ठेवायचं आहे. पूर्ण पण थंड होऊन नाही द्यायचं, एकदम असं कोमट असलं पाहिजे तेव्हाच आपण ना याच्यामध्ये साखर वगैरे टाकणार आहे. तर बघा इथं ताटावरती ना असं पसरून ठेवायचं म्हणजे लवकर थंड होईल. फॅनच्या हवेमध्ये ना अर्धा तास जरी ठेवलं ना तरी पटकन थंड होतं. असं पसरून ठेवायचं. थोडं थंड झाल्यानंतर याच्यात ऑटोमॅटिक असं वरती तूप दिसतं. तर बघा छान असं बेसन आहे ना भाजून सुगंध एवढा सुंदर येतोय ना बेसन पिठाचा, तुपाचा. तर चला आपण आता थंड ठेवू. थंड होण्यासाठी ठेवलं होतं अर्धा तास. आता याच्यामध्ये वेलची पावडर मी टाकून घेतलेली आहे. आता बघा छान असं आहे ना तूप पण असं वरती आलं आहे बघा, थंड झाल्यामुळे ना छान आता एकदम घट्टपणा पण आला आहे त्याला. आता या स्टेजला आपण ना पिठी साखर टाकणार आहे. त्या अगोदर आपण ना सगळं बेसन आहे ना असं एक साईडला गोळा करून घ्यायचं, हाताच्या साह्याने असं मिक्स करून घ्यायचं, व्यवस्थित असं मळून घ्यायचं. बघा छान असं मिक्स करून घ्यायचं, एकदम घट्ट झालेलं आहे. वेलची पावडर पण टाकायची.
जायफळ पावडर आवडत असेल तुम्हाला तर ते टाकलं तरी चालेल, नाही टाकलं तरी चालतं. तर बघा असं मिक्स करून घ्यायचं व्यवस्थित हाताने. 4 वाटी बेसन पिठाला आपण 2 वाटी साखर घेतलेली होती, पिठी साखर. तर आपल्याला 1 वाटी पिठी साखर आता टाकून घ्यायची आहे आणि लास्टला 1 वाटी टाकायची आहे. थोडं थोडं करूनच टाकायची आहे. अंदाज घ्यायचा पातळ होतं की घट्ट होतं, कारण की साखर मिसळी थोडंसं ना तर पाणी वगैरे सुटतं की काय बघायचं. त्याच्यामुळे ना ही प्रोसेस थोडीशी हळूवार आहे, त्यामुळे घाई गडबड करायची नाही. बघा असं आहे ना हाताच्या साह्याने साखर पूर्ण अशी मिक्स करून घ्यायची आहे. व्यवस्थित अशी मिक्स झाली ना साखर, तर आपल्याला पूर्ण साखर वापरायची आहे, पण थोडी थोडीच घालून मिक्स करून घ्यायचं आहे, म्हणजे एक अंदाज येतो आपल्याला पण. बघा असं छान असा गोळा बनवायचा. छान असं मिक्स करून घ्यायचं आहे हाताने. गाठी वगैरे होतात साखरेच्या तेव्हाच. आणि साखर शक्यतो आहे ना मिक्सरला बारीक करून घ्यायची, रेडीमेड साखर वापरायची नाही. रेडीमेड साखरमध्ये ना खूप सगळ्या गाठी वगैरे असतात. तर बघा इथं पूर्ण साखर टाकून घेतलेली आहे आणि असं आपलं पीठ म्हणजे सारण असं तयार झालेलं आहे लाडूचं. तर याच्यामध्ये ना तुम्हाला जर आहे ना जास्त अजून वाटत असेल की बांधता येत नाही आहे किंवा जास्त वेळ लागतो आहे बांधण्यासाठी, तर इथं अजून 2 चमचे तूप तुम्ही ॲड करू शकता. नाहीतर तुम्ही आता इथं अशा पद्धतीने बांधू पण शकता. तर बघा अजिबात बसणार नाही लाडू किंवा छोटे असे होणार नाही, बसके लाडू होत नाही. जर थोडंसं अजून इथं तूप वापरलं ना तर थोडेसे असे मऊसूत आणि एकदम हे होतील. आता हे बघा अजिबात घट्ट झालेले आहे, अजिबात असे लूज वगैरे झालेले नाही आहे. त्यामुळं छान असे सुंदर असे लाडू इथं वळून घेऊ शकतो आपण. आता बघा छान असे लाडू मी सगळे वळून घेतलेले आहे. तुम्हाला जर वाटलं बांधता येत नाही आहे तर अजून 1 चमचा तूप टाकून तुम्ही हे लाडू बांधून घेऊ शकता. छान असे लाडू इथं दाणेदार रवाळ लाडू इथं आपले रेडी झालेले आहे. किती सुंदर दिसत आहे बेसन पिठाचे लाडू. तुम्हाला आवडत असेल तर तुम्ही पण नक्की ही रेसिपी ट्राय करा. कशी वाटली रेसिपी कमेंटमध्ये पण सांगा. आणि या दिवाळीला अशीच लाडू तुम्ही बनवून बघा. तुम्हा सगळ्यांना दिवाळीच्या खूप खूप शुभेच्छा. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा. चॅनलला नवीन असेल, सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज चॅनलला हक्काने सबस्क्राईब करा. भेटूया उद्याच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय.